मार्चला जेव्हा आमचा टर्नओव्हर संपला सर्वांचा, त्याच्यानंतर जे काय स्थित्यांतरं घडली महाराष्ट्रात, आणि त्या महाराष्ट्रामध्ये स्थित्यांतरं घडल्यानंतर ज्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं बरोबर जाण्याचं ठरवलं, त्यांचा मूळ उद्देशच तो होता की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आम्हाला करा आणि आम्हाला कामं द्या. आज असे कितीतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे मी सांगू शकते की ह्यानं कामं दिली आणि बोजवारा उडाला, आणि जबरदस्तीने म्हणजे 1,00,000च्या वर ऑलरेडी कामं देऊन झाली आहेत, अर्धी बिलं काढून झाली आहेत. 22 ते 27 असा तो पिरियड होता, म्हणजे 22 ते 24, 24 ते 27, फेज 1 फेज 2. त्याच्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मेन कॉन्ट्रॅक्टर नेहमीचा, पण त्याच्याकडनं सबलिंग करून कामं घ्यायची, म्हणजे सबलेट करून आणि ती मिळवायची. मिळवल्यानंतर जे काही त्यांचं प्रोक्षण असतं अधिकाऱ्यांवर, ते प्रोक्षण दोन्ही करतात. आणि ते प्रोक्षण झाल्यानंतर, प्रोक्षण म्हणजे शिंतोडे, ते झाल्यानंतर ह्या कंत्राटदारांनी काम करायचं. म्हणजे अगदी सिंपल उदाहरण आहे, 100 रुपयाचं काम असेल तर तो 58-60 रुपये वाटून मोकळा होतो, का तर काम मिळालं पाहिजे. 40 रुपयात तुमचे कसे काय खड्डे रस्ते बनणार? याला कारणीभूत कोण? दरवेळेला आम्ही असताना पण खड्डे होते, आम्ही नाकारतच नाही, होते आणि ते बुजवायचो. परंतु तुमच्या गोलगणा केवढ्या मोठ्या मोठ्या होत आहेत की एकही खड्डा दिसणार नाही. ते 24ला सांगितलं होतं, आता आलं आहे 26ला परत कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहेत. मग परत 27पर्यंत मुंबईकरांनी वाट बघायची, नाही नाही नाही, आणि ते असणार आहे. त्यामुळे आत्ता जे मी ऐकते दक्षिण मुंबईमध्ये 3.85 कोटी एवढं जर खड्डे बुजण्यासाठी तरतूद महानगरपालिका करते, मग खरं कोण बोलतं आहे? महानगरपालिका खरं बोलते की सत्ताधाऱ्यांमध्ये असलेलं राज्य सरकार बोलतं आहे? नक्की कोण? आणि तो आता चर्चेला येणार आहे. चर्चेला आम्ही लोक बोलूच, परंतु भारतीय जनता पार्टी नेहमीच ज्या पद्धतीने प्रशासनाला सपोर्ट करते, लोकांना नाही, मुंबईकरांना नाही, त्यांना दाखवतात. आज किती उदाहरणं आहेत आपल्याकडे की प्रशासनाला सपोर्ट केलं आहे आणि मुंबईकरांचे 12 वाजवले. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते होणारच आहे. हे शहरासाठी आहे. शहरासाठी म्हणजे 9 विभाग येतात, त्या ठिकाणचे असणार आहेत. नगरसेवक अलर्ट आहेत, भाजपाचे काय माहिती नाही मला. पण जर आपण या सगळ्यांना 9 वरचे ABCD वगैरे जे काय, जी साऊथ, एफ साऊथ, एफ नॉर्थ, ह्या सगळ्या वॉर्डमध्ये हे काम चालणार आहे. त्याच्यामध्ये 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यावरील खड्डे हे वेगळ्या पद्धतीने होणार आहेत, हे मास्टिकमध्ये होणार आहेत. मग आम्ही काय सांगतो, चुकीचं सांगत होतो का? जे 9 मीटर किंवा त्याच्यापेक्षा लहान आहेत ते सगळे आपण जर CC बनवायला गेलो तर हरकत नाही, पण त्याच्या खालच्या युटिलिटी आणि त्याच्यानंतर होणारी मुंबई पाण्याखाली जाणं, याचा अभ्यास कोणच करत नाही आहे. आणि मग त्या पद्धतीने हे रस्ते, छोटे रस्ते मास्टिकमध्ये व्हायला पाहिजे, कारण छोट्या रस्त्यांमध्ये खूप मोठ्या युटिलिटी असतात आणि त्या युटिलिटीमुळे काही रस्ते होत नाही आहेत. ते मग मास्टिकमध्ये करण्याची नामुश्किल ही यांच्यावर आली आहे, महापालिकेवर पण आणि ज्यांनी कामं दिलीत त्यांच्यावर. त्यामुळे मला वाटतं मानस कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड इथे असंच केलं आहे. 3 कॉन्ट्रॅक्टर द्यायचे, तिघांचंही साटेलोटे करून एकाच कुटुंबातले वेगवेगळे दाखवून काय चाललं आहे? कशासाठी? वेगवेगळे दिल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी येते, ते काम करू शकत नाहीत. मग ते सबलेट करतात, तुला घे तुला घे तुला घे तुला घे. म्हणजे महापालिकेला देताना ते 80 रुपयाला आणणार. आज -20 प्रमाणे कामं चालायची 22 आधी,
आता +58पर्यंत कामं जात आहेत आणि झाली आहेत, रिपोर्ट आहेत, असं हवेवर आम्ही बोलत नाही, झाली आहे. तरी मग जर खड्डे असतील तर 9,867 करोड पाण्यात गेले असं म्हणायचं का? आम्ही म्हणायचं का? त्यामुळे या रस्त्यावरच्या खड्ड्यांचं CC रोड अनेक बनले, तिथेही खड्डे पडले, मास्टिकचे आहेत. मी मुंबईबद्दल बोलेन. महाराष्ट्रात तर बोजवारा उडाला आहे, नागपूरपासून ते मुंबईपर्यंत बोजवारा. जेवढे पाठराखण केली ही सगळी तुमची पोल प्रशासनाने ओपन केली. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यामध्ये मुख्य रस्त्यांवरती खड्डे पाहायला मिळतात. एकीकडे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. महापौर असतील, उपमहापौर असतील यांना नव्या कोऱ्या गाड्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र जे सुविधा आहेत ठाणेकरांच्या त्या कुठेतरी ठाणेकरांना ते समजतंय. ठाणेकर आणि तिथे असलेले लोक यांनी विरोध दर्शवलाय आणि ठाणा म्हटलं की पटकन आठवण ज्याची येते त्यांनी हे बघावं. बीडमध्ये ज्या पद्धतीने पत्रकार परिषद दौरान जे आहे ते सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, परंतु धनंजय मुंडे यांनी दाबण्याचा प्रयत्न केला माध्यमांना. कसं पाहता ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था बीडमध्ये? धनंजय मुंडे इतकं वादग्रस्त नाव आहे, इतक्या टोळीबरोबर काम करणारे आमदार, असं त्यांचं एकंदर तुमच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून आम्ही वाचतो. फारच दादागिरीमध्ये चालतं. त्यांनी सुनेत्रा वहिनींना बोलायला न देणं, ते खरं सुनेत्रात वहिनींनी बघावं की आपल्याला अशा पद्धतीने माध्यमांसमोर मत मांडण्याचा पण अधिकार नसेल आणि असे गुंड राज करणारी लोक हे करत असेल तर त्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो. पण त्या पद्धतीने काँग्रेसनी म्हटलेलं आहे की गुंगी गुडिया, तर ह्या पद्धतीने नाही, मी अजित पवारांचा मान सन्मान ठेवून माझ्या त्या वहिनी आहेत असं समजून मी त्यांचा अपमान करणार नाही. मी एवढंच म्हणेन की त्या हुशार आहेत. त्यांचं जे काही जन्म आहे ते राजकीय घराण्यात, मोठ्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी आता कोणाचीही ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे. वहिनी, तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, आमच्या घरात आम्हाला कोणाचाही पाठबळ नसताना आम्ही आज महापौर झाल्यानंतरही आम्ही चांगल्या पोस्टवर आहोत. पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. उद्धवजी, आदित्य, बाळासाहेब असताना पण तेच होतं. त्यामुळे वहिनी यांची बूज ठेवू नका. तुमचा ठसा जसा पवारसाहेबांनी, अजित पवारांनी उठवला होता, मला महापौर असताना 10 वेळा तरी ते भेटले असतील आणि 10 वेळा भेटण्यामध्ये त्यांनी मला जे मोटिवेट केलं ते अप्रतिम होतं. त्यामुळे मला असं वाटतं स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी महानगरपालिकेत 200हून अधिक कर्मचारी यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. आताही अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करत, त्याच्यामध्ये मजूर आहेत, शिपाई आहे, अनेक लोक आहेत. कारवाई महापालिका मोठे अधिकारी पण आहेत, अगदी एक्झिक्युटिव्ह पर्यंतचे अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची नावं मी तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या माध्यमातून असतील तर मला द्या, मी आयुक्तांशी बोलून घेईन की बाबा काय चाललं आहे हे. म्हणजे आपण इकडे मुंबईमध्ये भ्रष्टाचार होऊच नाही असं भाजप म्हणतं आहे. आम्ही सगळं भ्रष्टाचार मुक्त केलं आहे. कुठे? फक्त महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये. याचा अर्थ कळतो आहे का? बिल्डिंगमध्येच. बाकी सगळं आलबेल आहे. दक्षिण मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने 3.85 कोटीची तरतूद केली आहे. मात्र आपल्याला पाहायला गेलं तर वडाळा रोडवर आपल्याला खड्डे पाहायला मिळतात. मी मगाशी तेच सांगितलं की आपण 3.85 कोटी ज्या पद्धतीने देत आहे, तर तुमचं म्हणणं आहे बरीच रोडची कामं चांगली झाली आहे. हे कोण सांगतं आहे? तर राज्यात बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि इथे वेगळा प्रकार आहे. त्यामुळे
जी आम्ही तुमच्याकडे आम्हाला माहिती मिळाली आहे फेज 1 फेज 2ला तुम्ही काय काय केलं आहे, परंतु प्रशासन जर आम्हाला व्हाईट पेपर ज्याला म्हणतो ना आपण श्वेतपत्रिका ती जर देतील तर आम्हालाही कळेल की किती पकडे का आम्हाला RTI मारावं लागतो आहे आम्हाला बरं RTI पण खरी उत्तरं देत नाही, त्याही कायद्याचं उल्लंघन करतायत असं माझं मत आहे. ताई पण आपण जर बघितलं तर खड्ड्याचा हा विषय आहे, कंत्राटदारांचा विषय, मात्र कंत्राटदार आता महापालिकेच्या आवारातच येऊन इतकी मोठी मारामारी करत असतील. धीर चेपलेला आहे. आम्ही कोणाच्या आश्रयाखाली आहोत हे त्यांना पक्क माहिती आहे आणि त्यामुळे कंत्राटदार कोणालाही ऐकेनासे झालेले आहेत. उद्या असं काही आम्ही बोलतो म्हणून आमच्यावरही वार करायला धावू शकतात. आम्ही ज्या मोठ्या पदावर आहेत आम्ही असुरक्षित आहोत, कधीही आमचा बळी जाऊ शकतो या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे. पालिकेसाठी त्यांच्याकडे चाकू होते, ते पालिकेच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलेले होते आणि जर महाटेंडर प्रणाली अस्तित्वात आहे पालिकेच्या टेंडर प्रक्रियेसाठी तर अशा पद्धतीनं कंत्राटदारामध्ये भांडणं का होतं? नाही, मुळामध्ये कसं आहे, मी मगाशी काय सांगितलं, माझे लाडके कॉन्ट्रॅक्टर 3 सगळी कामात त्यांनाच द्यायची, मग ते सबलेट करत जातात. मग सबलेटमध्ये माझा आणि तुझा जे भांडण होतं आहे ते हे आहे, सबलेट आहेत सगळी म्हणून तुम्हाला म्हटलं काही अधिकारी आहेत याच्यामध्ये गुंतलेले आहेत. अधिकाऱ्यांना 4 वर्षात सगळं रान मोकळं होतं, काहीही करत होते, म्हणजे चहलांच्या डोक्यावर गण नव्हती असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याकडनं हे सगळं घडवून घेतलं आहे. त्याच्यानंतर गगराणी त्यांनी पण तेच केलं. जे सनदी अधिकारीच घाबरलेले होते तर आत्ता काय होणार आहे तेच होणार आहे आणि हे घाबरवून कोणी ठेवलं आहे तर सत्तेत असलेले जे प्रमुख आहेत त्यांनी घाबरवलं आहे. मॅडम, मुंबई पोलीस दलामध्ये आपण जर पाहिलं तर 6 कोटी अधिक जनतेवर घोटाळा करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस दलामध्ये 6 कोटी रुपयांचा अधिक घोटाळा जो करण्यात आलेला आहे. समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अनेक कर्मचारी काम देखील करत नाही, अशा लोकांवरती पैसे देखील काढण्यात आले. नाही, ह्याच्यातली खरंच माहिती नाही आहे, पण मी त्याबद्दल बोलत असताना आमच्या सिक्युरिटीमध्ये 3000 कोटीचा घोटाळा झाला आहे हे मी आज सांगते आणि माझे पत्र आहे. सिक्युरिटीमध्ये जो कामावर नाही तो मेला आहे ते दाखवून पैसे उकळलेत गेले 4 वर्षात. गेल्या 4 वर्षात सिक्युरिटीमध्ये फार मोठा महानगरपालिकेच्या सिक्युरिटीमध्ये महाघोटाळा झाला आहे आणि त्याच्यासाठी श्वेतपत्रिका कायम मागतोय, पण महानगरपालिका का लपवते? या अशा गुंड प्रवृत्तीचे किंवा असे घोटाळे करणारे लोक यांना जर पाठीशी घालत असतील आमच्यावर आरोप करतात, पण मग ज्यांनी केलं आहे ॲक्च्युअल महापौरांना, आत्ताही जे महापौर बसले आहेत त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्या मीटिंग घेऊ शकतात, त्या आदेश देऊ शकतात, पण त्या लेखी काही देऊ शकत नाही. आदेश कसा पायदळीत उडवला जातो ते आपण बजेटच्या ह्याला पाहिलं. ते आपण जे लहान मुलाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर महापौराने आदेश देऊ नये, जेव्हा आयुक्त येत नाही तो पायदळीत तुडवला. त्यामुळे नगरसेवक महापौरांपासून सगळे आम्ही जर कधी शिवसेना स्टाईल एक झलक दिली आहे, पुढच्या वेळेला देऊ. कॉलर काय होईल ते होईल. मुंबईकरांसाठी या अधिकाऱ्यांना जर सरळ लेखी देऊनही होत नसतील तर कॉलर पकडून ढकलून खाली आणण्याचा पण अधिकार आम्ही घेऊ. करा आमच्यावर केस. महापौरांनी सांगून यात मदत निधी जो साकीनाक्या मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती होता त्यांच्या कुटुंबाला मिळालेला नाही. नाही, देतील. ती प्रक्रिया चालू झाली आहे आणि त्या देतील, कारण त्या देण्यापेक्षा हा बॉल आयुक्तांच्या ह्याच्यामध्ये आहे, बास्केटमध्ये. त्यामुळे आयुक्तांना ते काम करावंच लागेल. फक्त इतर जे मृत्यू झाले आहेत ते मात्र झुरळासारखे झटकले जात आहे. फक्त मॅनहोलमध्येच पडला तर त्याला पण देऊ दे, पण इतर मृत्यूला पण महापौरांनी पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्यांनाही दिलासा देणारी निधी दिला पाहिजे. फुटपाथवरील जे एन्फोर्समेंट आहे ते दूर करण्यासाठी आता पालिकेची मोहीम सुरू केली आहे. जवळपास 350 पेक्षा जास्त कारवाई करण्यात आली. बघा, पदपथांवर कारवाया करणं हा नित्य नियमाचा कार्यक्रम आहे. ज्यांना पदपथांनी ज्यांनी आपले 1 लाखाच्या वर ज्यांनी नावं नोंदवली आहेत त्यांना आता QR कोड हे मिळत जातील आणि जे नवीन पदपथावर येऊन बसत आहेत
आणि उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मुंबईकर जे चालणारे आहेत त्यांचा हक्क काढून घेत असतील तर ते पदापदावरचे काढले गेले पाहिजे असं माझंही मत. ताई, पद्मश्री डी वाय पाटील यांचं कोल्हापूरमध्ये उपचारादरम्यान निधन झाल्याची बातमी समोर आली. आत्ता आली. मी तुमच्या माध्यमातून सगळी बातमी येईपर्यंत आत्ताच जर तुम्ही म्हणताय म्हणून मी त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहते.